तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी कोकणी तनया मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आम्ही आज चाललो आहे कोकणचा रानमेवा आणायला। आम्ही तिघजण बघा, हा प्रज्योत आहे, हा शुभू आहे आपला, काठवा घेऊन चालला आहे। काय भेटेल तो आणू, बघूया पुढे काय भेटतं आपल्याला। करवंद, जांभळा, आंबे, कैऱ्या काय भेटतील ते घेऊन येऊ। आज कोकण उलगवून आणायचं आहे। काय बोलते पब्लिक? तो वाजव काठवा। आम्ही आता रानात घुसलो, रानात शिरताव। काठवा मेन, चल पटापट। एक गेल्या पुढं आम्हाला रस्ता दाखवतोय, बरकंदार आहे। ए नीट रस्त्याने रे बाबा, असा जंगलातनं जायला लागतं बाबांनो। रानमेवा नाही कुठे आहेत? इथंच आहेत, स्टार्टिंगला दिसत आहेत। भावाला दिसलेत, बघूया कुठं आहेत। कुठं आहेत रे? दिसलाय, हा पिकलेला आहे। हे बघा पुढं पण आहेत, दिसत आहेत का तुम्हाला? घुसलाय, त्याला पुढं बघू चल रे, इथं कमीच आहेत। गोड आहेत वेड्या, कोकणात आलं बाबा, गोडच भेटणार। त्या दिवशी इथनं घेऊन घ्या मग बरं तू टीप। ही करवंद आहेत। चढ करवंदीचा गट्टा भेटलाय बघा। चला आता पुढे बघूया। चला तर मंडळी, आम्ही आता आलो रानात। हे बघा दोघं पाटणे येतात। कुठे गेलं रे? चल बाबा, तो एक झिरमी आहे, पाटणे येतं आरामात। त्याला तुम्हाला दाखवतो कोकणचा रानमेवा कसा असतो आणि काय काय असतं ते। हे बघा इकडं पण आहे। दिसताय काय? हा हे बघा, दिसला का नाही तुम्हाला? करवंद आहेत हे पण, गोड आहेत ना, पण बारकी आहेत। इकडे भरले, हे बघा करवंद लागलेले आहेत, पिकले आहेत सर्व। कच्ची तर मला वाटतं एक पण नाही आहे, नीट काटा लागेल। बघा ह्या साईडला पण आहे, पूर्ण करवंद भरलेले आहे। हे बघा पूर्ण करवंद भरलेले आहे। आता सध्या कोण आलाय ना इकडे, आम्हीच आलो वाटतं पहिल्यांदा। या तुम्ही पण खायला या। लाट टाकता येते बघ, हे बघ किती फान पूर्ण भरलंय। करवंद पूर्ण पिकलेली आहेत, कच्ची कुठं दिसतच नाहीत। हे बघा पूर्ण भरलेले आहे। आज सर्व पूर्ण उलगवून घेऊन जातो बघा। हा इकडे काढताय, तो बघा कुठे गेलाय। फायनली इकडे आपल्याला जाळे भेटत आहेत करवंद। हे बघा जाळ्या करायच्या आहेत। ट्राय करतोय, एवढा पण नाही नंबर, नाही थोडाफार आहे। एकदम जाड्या लेवलच्या, मोठ्या मोठ्या। हे बघा लाल लाल झालेत करवंद।
हे तयार झालेले आहेत, कच्चे आहेत पण थोडी तयार झालेले आहेत. ह्याच्यानंतर मग ते काली काली होतात करवंद. बघा हे इथं कच्चे आहेत आणि इकडे पिकलेले आहेत. बघा पिकलेली अशी काली होतात. एक शेड बघा कुठं घुसलेत करवंदासाठी. हे बघा एवढ्या जालीत आतमध्ये जायला लागतो बरं का, त्यावर कुठं रानमेवा भेटतो. हे बघा इथं कसले पिकले काली मैना, कोकणची काली मैना. तोंडात पाणी सुटलं काय तुमच्या? काय मंडळी, काय रे बाबा दाखव जरा करवंद किती भेटली. खाली कर तर वाका. हां हे बघा खूप सारे भेटलेले आहे. हां स्ट्रगल, हे बघा कसलं स्ट्रगल करायला लागतंय. ओ कैरी भेटलेली आहे. हे बघा कैरी भेटलेली आम्हाला पहिली एवढ्या जालगाडीतनं. हे बघा दुसरे काढतोय सुबाने. 2 कैरी भेटलेले आहेत. टाकू कसे काय त्याला, थांब सोडून नको. आम्ही फुल तयारीत आलेलो आहोत. हे बघा हे आंब्यांसाठी आणि ते करवंदांसाठी. हे बघा किती आहेत करवंद, खूप आहेत. अजून आहे काय रे आंब. चल पुढे. कच्चा गोड लागतो बरं का. हे बघा हे कच्चं खायला खूप मजा आहे. कच्चा आंबा गोड लागतो, लांब आंबा आहे. आणि हे करवंद. अजून तुम्हाला दाखवतो पुढं काय काय भेटतंय रानामध्ये. चला तर. टुमडुम भाऊ बघा कसा वरडताय. बघा कुठं बसलाय. खूप सारे आहेत करवंद. अरे इकडे जरा कष्ट दाखव. तुला दाखवले तर परत बाबा आमची मेहनत फुकट झाली. दाखव जरा, एफर्ट दाखव. हे बघा करवंद बघा कसले एकदम लाल लाल, नाही सॉरी काली काली झालेले. कोकणची काली मैना आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आहे. पक्षी पण मला वाटतं येत आहेत करवंद टिपायला. हे बघा ही मेहनत आहे, मेहनत. काळी मैना. एक भाऊ बघा इकडं आता धडपाडला असता. बघ रे भाऊ इकडं, लाईव्ह बना दूंगा. किधर गया. हा बघा काढ तू काढ. आम्ही खाया आलो फक्त. या करवंदा खायला आहे बघा. करवंदा खाता नाही भेटणार आहे असं करवंद. एक टिपता येत. आपण बघा खायला आलो. तिकडे फक्त असं फिरत फिरत येऊ. कुठं त्याला शेत बी दाखवतो जरा. देवी बी दाखवू त्याला ना. काला जाऊ होय चौकास उतार. आम्हाला खूप सारे करवंदे भेटलेत. 2 कैऱ्या भेटल्यात. इकडे पण आहे बघा प्रजनी पण टिपलेले आहेत. करवंद खूप सारी करवंद भेटलेत. आता दुसरं काहीतरी शोधायला जाऊया. जांभूल, कैऱ्या, आंब काय भेटतील ते. पिरी पिरी नच पोरी पिरी पिरी नच.
चला आम्ही आता चाललो दुसरा रानमेवा आणायला. आता बोल. तर आता आलेलो केसरी आंब्याखाली. भेटलाय पिक्का. हा बघ ह्याला पिक्का आंबा भेटलाय. एकदम लाल लाल प्रकारचा आहे म्हणून त्याला केसरी बोलतात. हे बघा वरती बघा कसले लाल लाल झालेत आंबे. दिसतंय तुम्हाला? वरती चढतोय की नाही? वरती नाही चढत आहे, खालनच पडतो. खाली पडलेले तर ते कच्चे पाडले ना माटो कोणी अगोदर. हा बघ इथे पिकलाय बघ. बघ दिसतंय का? बघ इथे. इथे एक वरती एक आहे. काय रे? हे बघा ह्या साईडला पण बघा किती लागलेत. हे बघा इकडे पण आहेत. खूप सारे आंबे लागलेत. किती आंबे लागलेत. अफलातून आंबे लागलेत. फुल एकदम भरून आलेला आंबा. एकदम केसरी आंबा बोलतात त्याला. केसरी आंबा कारण त्याचा कलर तर एकदम केसरी कलरचा असतो. कच्चा असतो ना तेव्हापासूनच तो केसरी कलरचाच असतो. हा बघा एक ह्याला भेटला प्रज्योतला. तो खातोय. दाखव रे. एक तिकडे गेलाय वरतून पाडायला. भेटला काय रे तुला? त्याला काही भेटला नाही. एक तिथे भेटलाय ठेवलं नाही. आता पाडतो आम्ही. हे बघा इथे एक पिकलेला आहे. 2 पिकलेत. हे बघा लाल लाल झालेले आहेत ना ते 2 पिकलेले आहेत. अर्धे इकडे पिकलेत या साईडला. भेटला वाटतं पिका. हा बघ दाखव रे. चिक काढ पहिला त्याचा. हे बघा असं पहिलं चिक काढायला लागतं ना. तर चिक लागायचं तोंडाला. कोकणचा व्ह्यू बघा. एकदम पूर्ण खलाटी वाटते. पूर्ण सपाट झालेली जागा आहे. आणि इकडे हे एक कानवड्यात लागलेलं आहे आंब्याचं झाड. व्ह्यू बघा कसला भारी दिसतंय. कच्चा आहे ते. पाळा दिलेलं आंब. चल पाडून दाखव. एक आंबा फ्री तुला. प्रज्वल आता आंबा पाडतोय. हा इथे पिकलाय. हा बघा हा इथे समोर आहे ना लाल लाल झालाय बघा. हा तो पिकलाय आंबा. आता पाडतोय. बघूया किती दगडात पाडतोय. तर 3 दगडात पडला पाहिजे रे. नेमदर. ओ वाचलाय. हा एक खिलाडी आलाय. वाचलाय. पडला बघ. हा 2 दगडेत पाडला. लागेल रे दगड. तिथे आमची देवी आहे. देवी आहे काय? तर मंडळी आपल्या शुभूचा जो जिथे शेत आहे इकडे पुढे तर तिथे म्हणजे देवीचं स्थान आहे. तिथं तर त्या जागेला देवशेत असं म्हणतात. तर तिथं आम्ही आता चाललोय. आंबे भेटलेत. करवंद देखील भेटलेत. आता बघूया तिकडे जांभळा आहे वाटतं. तर जांभळा घेऊन येतो तिकडून. पूर्ण हा जो कोकण भरलेला आहे ना कोकणामध्ये पूर्ण एवढा रानमेवा भरलेला आहे ना तुम्हाला काय सांगू. यावा आपला कोकणच आहे पूर्ण भरलेला आहे रानमेवाने. कोकणात याल तेव्हा तुम्हाला असं काही भेटेल रानमेवाचा आनंद घ्यायला. आम्ही इथे आंघोळ्या करायला यायचो. कुठे? मध्ये ढव आहे. ढव आहे इथे. पहाड बोलतात त्याला. पाड बोलतात. अच्छा म्हणजे तुम्ही लहानपणी इथं आंघोळ करायचं. तरी पण आपण मोठा होऊन पण इथं जायचं ना. मोठा जरी झालो ना आम्ही. आता 2-3 वर्ष झाली फक्त बंद. फक्त आता 2-3 वर्ष झाले आम्ही इथे येत नाही. तर मंडळी म्हणजे काय ते ढव बोलतात. म्हणजे आमच्या इकडे छोटासा म्हणजे कसं एक जागा असते पाणी साचतोच इथे.
तर हे जे शुभू प्रज्योत असे गावातले म्हणजे पोरं ते इथे आंघोळ करायला यायचे शेतामध्ये. छोटासा ढव आहे, आमच्याकडे ढव बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात काय माहीत नाही. कमेंट करून सांगा काय बोलतात. तुम्हाला ती जागा दाखवतो, बघा केवढी जागा आहे ती. हे बघा कुठे हा तो तिथं आंघोळी करायचं. तो तिथं बाथटब कसं असतो हा तो बघ, तो मधीच बघ पातेर आहे बघ, तिथं बाथटब. हे बघा ही छोटीशी जागा आहे. हे बघा हे इथून इथपर्यंत. हे आता मग कसं मे महिन्यात आहे ना तर सुकलेलं आहे. तुम्हाला पावसाळ्यातून ही पूर्ण जागा हे असेल भरलेले, पाण्याने भरलेले असेल. इथे हे पोरं यायचे आंघोळीला लहानपणी. आता पण झाले 2-3 वर्ष झाले मुंबईला गेलेत ना, तर तेव्हापासून बंद झालेलं आहे. एक इथून उतरायचं खाली आणि ही एवढीशी जागेमध्ये आंघोळ करायची पोरं. चला तर मी इकडनं जातो खाली, ते दोघं जण गेलेत पुढे. हे बघा ही ती जागा आहे जिथे पोरं आंघोळ करायला यायचे. हे तुम्हाला आता सुकं सुकं दिसतंय, पण पावसाळ्यातून बघा किती पूर्ण एकदम भरलेले असेल पाण्याने. व्ह्यू बघा कसला झालेला आहे. हे बघा नयनरम्य व्ह्यू झालेला आहे. वाया चिपकायचं ग्लू आहे, दाखव. ओके हा झाड त्याचा करवंद. करवंद चिपकून करवंद आहे नक्की. अरे करवंद हा रे, त्याला. हे बघा फांद बघ कसली भरली ती. तर मंडळी हे बघा निसर्गाची प्रवृत्ती बघा. म्हणजे हा आहे ना एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे. त्याला म्हणजे कसं फळं असतात ना ते खायचे नसतात, बट एकदम ग्लू सारखी असतात, फेविकॉल सारखी. आणि तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण इथे करवंद लागले. हे बघा त्याला मध्येच झाडाला करवंद लागले. तुम्हाला नीट दाखव. हे बघा हे इथे करवंद लागले आणि हे म्हणजे हे दुसरे फळ आहेत. ही निसर्गाची प्रवृत्ती आहे, काहीतरी नवीन घडून आलंय. चला तर आम्ही आता पुढे चाललोय, बघूया अजून काय ना काय भेटते. पिकलाय नीट मारे दगड. पडलेला आहे शुभून. अजून एक वरती आहे, तो काढतायत. पडला 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 हा बघा पाडला. एक प्रज्योतने पाडला, एक शुभून एक पाडला. आलाय खरी, बघूया अजून कुठे. मस्त पिकलेत रे एकदम, काय भारी दिसत आहेत ना आंबे. आमचे कलाकार मित्र बघा आंबे पाडतायत. अजून बघा रे असतील आजूबाजूला पिकलेले. तर मंडळी हे पोरं आहेत ना, म्हणजे आता जे आंबा पाडतायत, तर सांगायचं महत्त्व हे आहे की जे बालपण जे मोबाईलमध्ये व्यस्त आहे ते अशा प्रकारे अगोदर आंबे पाडायला, काजू करवंद काही ना काही पाडायला यायचे. आणि आताच ते झाडं कंटाळून आपले जी फळं आहेत आंबं, काजू, फणस, चिकू, करवंद जे काय आहे ते आता आपोआप आपले फळं खाली टाकत आहेत. काय आता जे बालपण आंबं वगैरे पाडायचं, काजू करवंद, ते आता बालपण तसं नाही राहिलं, मोबाईलमध्ये बिझी राहिले. सध्या आता कोकण खाली होत चाललं आहे. तर मंडळीनं तसं होऊन देऊ नका. आपलं कोकण आहे, कोकणाला जपा जरा. कोकणात भरती झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे, नाही की कमी झालं पाहिजे. कोकण आहे, कोकणाला जपा. लहान तोंडी मोठा घास घेतला आहे, काय चुकीचं वाटलं असेल तर माफ करा.
आम्ही आलो मित्राच्या गावाला. सध्या कोकण फिरतोय आणि कोकणाच्या या सानिध्यात जो काही रानमेवा भेटला आहे आणि घेतोय तेच फक्त तुम्हाला दाखवण्याचं एक संपर्क आहे, बस बाकी काही नाही. तर मंडळीनं तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील माझ्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमचा लाडका तान्या. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी कोकणी तान्या या नावाने आहे आपलं चॅनल. 2 तो 3 ते तिथे 4 आणि तिकडे छोटासा 5 चौक. आणि हे इकडचे वरचे आहेत ते आमची ते घरातले आहेत तुमच्या? हे इकडचा बघता त्यांचं आहे. ओके, मस्त रे. सीन एकदम बघ कसला झालाय, काय निसर्गरम्य सीन झालाय. संध्याकाळचा टाइम आहे. वाजलेत बघू द्या किती वाजलेत, 6 वाजलेत मंडळी. हा 6चा टाइम आहे आणि हा व्ह्यू आहे. हे बघा, असा कोकणचा एकदम निसर्गरम्य व्ह्यू आहे. आम्ही आता चाललोय मित्राचं शेत बघाय. हे काय तू शेताचं नाव बोलास? देवशेत. हा 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 हे स्थान आहे त्यांचं. अच्छा. तर मंडळी हे बघा, ते मी मगाचपासून तुम्हाला सांगतोय ना देवस्थान इथं आहे त्यांचं मित्राच्या. तर हे बघा इथं आहे. आपण चप्पल काढून जाऊया, आता पाया पडतो. भरले पूर्ण, सारपा पडलाय. हा बघा, ही बघा जांभला पडली. कोण येत नाही वाटतं इकडं, खूप सारी पडलेत. हे बघा, ही अशी जांभूल भरले. हे बघा किती आहे बघा वरती, दिसतंय की नाही माहित नाही. हे बघा इकडे बघा, हे बघा काय जांभूल भरले. पण आता कोण येतच नाही गावाला, तर जांभल्या तर अशीच पडणार आहेत. तुम्हाला मगाशीच बोललो की आता जे बालपण दगड्यामधून पाडायचे ते आता मोबाईलमध्ये बिझी आहेत. त्यामुळे आता सर्व असे झाडं आपापले फळं खाली असे सोडत आहेत. खूप दिवसांनी आंबा खातोय. काल मी आंबा तो पण एकदम झाडावरून पडलेला. अवतारा जाऊ नका, आंबा खातोय. कोकणी माणसाचा अवतार आता दिले ना. काकांची खोपी आहे इथं, हे राखण्याला असतात इथे. आणि हे आंबे त्यांच्या राखणदारासाठी आहे. खूप आंबे आहेत. आंब्याला म्हणजे आंबे खूप लागले आहेत. हा हे बघा, हे करामती. यांना काय सांगायला लागतंय, गावठी बॉईज. करामती खान चला असेल गावठी. सारपा सारपा माहिती आहे कसला आहे तो? हे सारपा कसला आहे ते नक्की कमेंट करा. काजूच्या बिया आहेत. फाटला फाटला नाही तो. सुकून 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 का नाम सुने? नहीं, हमने नहीं सुना है. सुकून. आंबे खाली मस्त भियापा लावलेला आहे. काढून पडलेले आंबे आहेत इथे. हे बघा, हे जे आंबे आहेत ना, पडलेले आंबे आहेत. वरून पिकून पडतात खाली. बघा काका सांगतायत आपल्याला, या आंबे म्हणजे वरून झाडावरनं पडलेले आहेत.
हे आंबे खाण्यात आणि जे आडीला टाकतो ना आपण पेंड्यामध्ये ते खाण्यात खूप फरक आहे. एकदा हे खाऊन बघा. कच्चे आंबे पडलेत, मोडून पडल्या दोन. फान तुटले. हे बघा इथं फान तुटले, तर त्याच्यामुळं आंबे पडलेत खाली कच्चे. तेच आता आम्ही आलो ती पहिला उसरीसाठी. मारून टाकू हो, म्हणजे सबस्टन्स दिसतात. हां, हे आंबे बघा, आंब्यावर आंबा पूर्ण भरलाय आंबा. हे बघा इथं, हा बघा, हा पूर्ण आंबा भरलेला आहे. हा कलमी आंबा आहे, पूर्ण भरलाय. हे बघा, हे काका राखंद्यासाठी असतात. त्याने आम्हाला म्हणजे आम्ही निघालेलोच होतो तिथून आम्हाला रिटर्न बोलवलं आहे. आणि जे वरून आंब्यावरून जे आंबे पडलेत पिक्के आणि इथे एक फान तुटले आंब्याची, ती म्हणजे कसं आता खाली कच्चे आंबे पडलेत ते न्यायलासाठी आम्हाला बोलवले. आंबे पडल्यावर असे तुटते ते. हां, असे वरून आंबा पडलं ना ते मग ते टाकायच्या लायकीचे असतात, तर ते आंबे खात नाही. आणि हे कलमी आंबे कसे आता इथून आपल्या कोकणातूनच मुंबईला जातात आणि तेच मुंबईकरी खातात. तर त्याच्यामुळे हे आंबे अलगद काढायला लागतात. त्याची प्रोसेस दुसरी असते, ते मी तुम्हाला दाखवेनच पुढे. तर मंडळी आम्ही आता आलो आहे, आंबे टिपतोय. हे बघा इथे एक टिपतोय, हा प्रज्वल, शुभम आंबे टिपतोय आम्ही राहिले पडलेले. हा बघा, हा पिक्का आंबा पडलाय. आम्ही आता आंबा टिपतोय, बघू जेवढे भेटताय तेवढे. खूप सारे आंबे पडलेत, खूप. हा बघा इथे एक भेटला मला, पिक्का आंबा आहे मस्तपैकी. हे बघा मस्त सुगंध एकदम, कलमी आंबा आहे. हे बघा डायरेक्ट झाडावरून पडलाय. तर ह्याला जे खाण्याची मजा आहे ना ती आडीत घातलेल्या आंब्यांना पण नाही. हे आंब्यांचा गट्टा बघ. हे बघ कलमी आंबेच आहेत पण एकदम आजूबाजूलाच लागलेले आहेत. खूप आंबे लागलेत ह्या वर्षी. हे बघा पूर्ण लटकत आहेत. इकडं रायवल आहे, आपण आंबा पिकलाय पीक. हा बघा मंडळी जांभळांचा सार्प आहे. तर मंडळी आम्ही आता निघालेलो आहोत घराच्या दिशेने. हे बघा आंबे पण खूप भेटलेत. आम्ही निघालेलो बहुतेक तिथपर्यंत गेलेलो, काकांनी रिटर्न बोलवले. आंबे बघा किती खूप पडलेत. आंबे आहेत करवंदे. हे बघा हे एवढे सारे आंबे त्याने दिले, म्हणजे पिक्के आहेत, अर्धे कच्चे आहेत. इकडे आहेत. हे बघा आई घेऊन चाललं पुढं. खूप सारा रानमेवा भेटलेला आपल्याला, मजाच मजा केलेली आहे. तिकडे पण कोणतरी आलं वाटतं पुढं, करवंदाला आलेले आहेत माणसं. पुढे आहेत, दिसणार नाही लांब आहेत खूप. चला तर मग मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असा सपोर्ट राहू द्या. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तुमचा हा जो सपोर्ट आहे तो माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. असाच असू दे सपोर्ट. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आंबा खायला